लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंसाठी मोठी बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 13वा हप्ता कधी जमा होणार आहे याबद्दलची अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण बघणार आहोत। 13व्या हप्त्याबद्दल म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर त्याच्याबद्दल मोठी बातमी आलेली आहे। त्यासोबत जून महिन्याचा हप्ता पात्र असतानाही काही लाडक्या बहिणींना तो अजूनही जमा झालेला नाही, त्याबद्दलची ही मोठी अपडेट आपण बघणार आहोत। लाडक्या ताईंना मोठा फटका देखील बसलेला आहे, त्याची देखील महत्त्वाची न्यूज आलेली आहे। मोठी बातमी त्याबद्दल जी आलेली आहे आणि जून महिन्याचे आणि जुलै महिन्याचे एकत्र पैसे भेटणार आहेत का? मग लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता थकीत राहिलेला आहे काही लाडक्या बहिणींचा आणि 13वा हप्ता जो आहे तो कधी भेटणार आहे, त्याबद्दलची तारीख काय असणार आहे, कधीपर्यंत हे पैसे जुलै महिन्याच्या हप्त्याचे म्हणजे 13व्या हप्त्याचे जमा होऊ शकतात याबद्दलची महत्त्वाची अपडेट आलेली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक पहा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल व या व्हिडिओला नक्की लाईक करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। बघा, लाडकी बहीण योजनेबद्दलची मोठी बातमी आहे। आपण डिटेलमध्ये व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा, सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे 13व्या हप्त्याबद्दलची, ज्याची तुम्ही आतुरतेने आता वाट पाहताय, तो म्हणजे या सध्या चालू महिन्याचा जुलै महिन्याचा हप्ता। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता खरं तर जमा झालेला आहे। नुकताच हा हप्ता जो आहे तो जमा झालाय, परंतु हे पैसे देखील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेत। काही लाडक्या बहिणी पात्र असूनही यापासून अजून वंचित आहेत। बऱ्याच लाडक्या बहिणी कमेंट करून सांगतायत की या ठिकाणी आम्ही पात्र आहोत, कुठलेही अटी आणि शर्तीचं उल्लंघन केलेलं नाही, तरी देखील आम्हाला मेचा हप्ता भेटलेला आहे म्हणजे 11वा हप्ता भेटला, परंतु हा 12वा हप्ता जो आहे जून महिन्याचा मागच्या महिन्याचा हा हप्ता अजूनही आम्हाला भेटलेला नाही। बऱ्याच लाडक्या बहिणींचे हे पैसे येणं बाकी आहेत। जुलै महिन्याचे पैसे आता मग कधी येणार? 13व्या हप्त्याबद्दल काय अपडेट आहे? बघा, न्यूजमध्ये काय माहिती दिलेली आहे, प्रत्येक लाभार्थी महिलांना हे 1500 रुपये भेटतात प्रत्येक महिन्याचे। जुलै महिन्याचा हप्ता ही अद्याप भेटलेला नाही। काही महिलांना अपेक्षा होती की जून सोबत जुलैचा हप्ता देखील भेटेल, परंतु तसं काही झालं नाही। जून महिन्याचा हप्ताच बऱ्याचशा लाडक्या बहिणींना भेटला नाही। मात्र तसे झालेलं नसल्यामुळे या ठिकाणी मीडिया रिपोर्टनुसार जुलैचा हप्ता 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात खात्यात जमा होणार आहे या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यामध्ये असं या ठिकाणी मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे। परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं सध्या 3 हप्ते लेट झालेत, एप्रिल, मे आणि या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता। एप्रिलचा हप्ता तुम्हाला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला, मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये भेटला आणि जून महिन्याचा हप्ता जो आहे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला। त्यामुळे मग तुम्हाला या ठिकाणी जुलैचा हप्ता देखील या ठिकाणी कशावरनं तुम्हाला या ठिकाणी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भेटू शकतो हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला असेल, कारण की सलग 3 हप्ते लेट झालेले आहेत। त्याच्यामुळे मग तुम्हाला हे पैसे कधी भेटायला पाहिजेत, त्याच्याबद्दलची काय महत्त्वाची माहिती आहे, कधीपर्यंत हे पैसे भेटू शकतात? बघा, न्यूजमध्ये तर सांगण्यात येत आहे की हे 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात। परंतु आपण जर बघितलं सध्या मागचे 3 हप्ते लेट झालेले आहेत, मग त्यानुसार जर बघितलं तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मग हे पैसे जे आहेत तुम्हाला भेटू शकतात। मग आपण जर बघितलं या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेचा जुलैचा 13वा हप्ता कधीपर्यंत भेटायला पाहिजे यासाठी आपली सरकारकडे सर्वांची या ठिकाणी मागणी असणार आहे। 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, तर 9 ऑगस्टला रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून सर्वांना ऑगस्ट महिन्याचा आणि जुलै महिन्याचा 3000 रुपयाचा हप्ता जो आहे एकत्रित द्यायला पाहिजे। बघा, सरकारकडे आपली सर्वांची एकच मागणी आहे, ती म्हणजे जुलै, ऑगस्ट या ठिकाणी दोन्ही महिन्याचे रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून 3000 रुपये 9 ऑगस्टच्या अगोदरच। बघा, 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, परंतु त्याच्या अगोदरच म्हणजे जुलै महिन्यापासूनच हे वाटप सुरू करायला पाहिजे। म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून, जुलैच्या 30 तारखेपासून असेल किंवा शेवटच्या आठवड्यापासून ते 9 ऑगस्टपर्यंत या काळामध्ये कधीही तुम्हाला हे रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून ऑगस्टचेही पैसे आणि जुलैचेही पैसे दोन्ही मिळून 3000 रुपये एकत्रित 2 हप्ते या ठिकाणी भेटायला पाहिजेत, अशी या ठिकाणी आपली सर्वांची मागणी सरकारकडे असणार आहे। कारण की बघा, लाडक्या बहिणींच्या आतापर्यंत 3 हप्ते लेट झालेत, हे तरी 2 हप्ते एकत्रित भेटल्यास लाडक्या बहिणींना मोठा या ठिकाणी आनंदाची बातमी भेटणार आहे, मोठा या ठिकाणी फायदा त्यांना होणार आहे। एकत्रित रक्षाबंधनासाठी 3000 रुपये त्यांना भेटतील एक ओवाळणी म्हणून, आणि याच्या अगोदर सरकारने अशा पद्धतीने हे एकत्रित रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून 3000 रुपये दिलेही आहेत। आपण जर बघितलं तर ही योजना जी आहे जुलै ऑगस्टमध्ये चालू झाली 2024 मध्ये, त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी ऑगस्ट आणि जुलैचे मिळून 2 हप्ते जे आहेत एकत्रित 3000 रुपये देखील दिले होते रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून। 2024 मध्ये तुम्हाला आठवत असेल बघा, त्यावेळेस रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून त्यांनी 2 हप्ते एकत्रित 3000 रुपये देखील दिलेले होते। तसंच यावेळेस देखील व्हायला पाहिजे, कारण की आतापर्यंत 3 हप्ते लेट झालेत। त्याच्यामुळे हे जर हप्ते या ठिकाणी म्हणजेच ऑगस्ट आणि जुलैचे हप्ते जुलै महिन्यापासूनच 9 ऑगस्टपर्यंत रक्षाबंधनाच्या अगोदरपर्यंत वाटप केले तर लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी या ठिकाणी ही गोष्ट असेल। तुम्हाला वाटतं का अशा पद्धतीने व्हायला पाहिजे? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून
म्हणून नक्की पाठवा. सर्वांनी या ठिकाणी सपोर्ट नक्की करा, जेणेकरून तुम्हाला हे 2 हप्ते जे आहेत एकत्रित भेटू शकतात, जुलैचे आणि ऑगस्टचे. 9 ऑगस्टच्या अगोदर, 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, त्याच्या अगोदर तुमचं याबद्दल नक्की मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा, आता बाकीचे देखील सण या ठिकाणी आहे, जसं की नागपंचमी 29 जुलैला आहे, परंतु या दिवशी पैसे येणं ची शक्यता खूप कमी आहे. या ठिकाणी तुम्हाला सरळ या ठिकाणी सांगून देत आहे. तर 9 ऑगस्ट रक्षाबंधनाच्या अगोदर हे 2 हप्ते एकत्रित भेटण्याची शक्यता असू शकते. तसा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतला तर या ठिकाणी हे पैसे तुम्हाला एकत्रित 3000 रुपये देखील भेटू शकतात. तर ही झाली 13व्या हप्त्याबद्दलची, म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दलची माहिती. आता बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी या ठिकाणी गोष्ट आहे, मोठी एक टेन्शन देणारी गोष्ट आहे, ती म्हणजे सध्या नव्याने नोंदणी तर या ठिकाणी बंद आहे आणि 80,000 पेक्षा जास्त अर्ज जे आहेत बाद करण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण दुहेरी संकटामध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी एक तर नोंदणी बंद आहे आणि दुसरीकडे या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये पडताळणी सुरू आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी अर्ज देखील बाद केले जात आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी आहे, कारण आता लाडकी बहीण दुहेरी संकटात सापडले. नेमकं हे दुहेरी संकट काय आहे? तर लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी आहे. लाडकी बहीण आता दुहेरी संकटात आहे. एकीकडे पोर्टलवर नव्या अर्जाची नोंदणी बंद आहे, तर दुसरीकडे निकषात न बसल्याने हजारो अर्ज देखील बाद होत आहेत. म्हणजे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे. त्यामुळेच या ठिकाणी जून महिन्याचा म्हणजेच 12वा हप्ता देखील काही लाडक्या बहिणींना अजूनही जमा झालेला नाही. त्या लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत, तर त्यांना जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत देखील हे पैसे जे आहेत जून महिन्याचे राहिलेले या ठिकाणी स्थगित जे पैसे आहेत किंवा थकीत जे पैसे आहेत ते देखील भेटू शकतात, त्याची देखील शक्यता आहे. तर बघा, राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आणि एक लोकप्रिय योजना आहे. यामध्ये जवळपास आता सरकारनं 80,000 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींचे अर्ज जे आहेत ते रद्द केलेले आहेत. हे 1-2 महिन्यामध्ये तांत्रिक त्रुटी असल्यामुळे तसेच निकषात न बसल्याने हे अर्ज जे आहेत ते बाद झालेले आहेत. आणि सप्टेंबर महिना 2024च्या पासून या ठिकाणी नोंदणी पोर्टल देखील बंद आहे. त्यामुळे नव्याने पात्र असणाऱ्या महिलांना देखील या ठिकाणी लाभापासून अजूनही वंचित राहावं लागत आहे. त्यावेळेस अर्ज ज्यावेळेस चालू होते त्यावेळेस ह्या लाडक्या बहिणी पात्र नव्हत्या, परंतु आता त्या पात्र झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता अर्ज नव्याने जे आहेत ते करता येत नाहीत. जुलै 2024मध्ये ज्या महिलांचं वय 21 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांची अजूनही नोंदणी झालेली नाही. त्यामुळे सरकारविरुद्ध महिलांकडून संताप देखील व्यक्त केला जातोय की नव्याने अर्ज जे आहेत या ठिकाणी सध्या बंद आहेत. ज्या पात्र लाडक्या बहिणी सध्या झालेल्या आहेत त्यावेळेस पात्र नव्हत्या, त्या अपात्र होत्या, परंतु आता त्यांना अर्ज करण्याची संधी देखील या ठिकाणी देणं गरजेचं आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे सध्याची जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत. त्याचबरोबर नव्याने नोंदणी जी आहे ती सध्या बंद आहे त्याबद्दलची, आणि भरपूर सारे या ठिकाणी अर्ज जे आहेत अपात्र देखील होत आहेत. या ठिकाणी पडताळणी सुरू असल्यामुळे ते संपूर्ण अपडेट दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा. धन्यवाद. व याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपला टेलिग्राम चॅनल ही जॉईन करा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा.